नमस्कार मित्रांनो. जरी तुम्ही कोंबडी पालन व्यवसाय करत असाल तर अशा काही चुका आहेत ते नाही केल्या पाहिजेत. आणि सर्वात मोठी चूक जे तर मी ना केलं आहे ते तुम्हाला दाखवत आहे आणि ते तुम्ही पण नका करू. पहिली चूक हे केली मित्रांनो, की जे तुम्हाला घरासमोर दिसते, मी एकतर जारी आणि कंपाऊंड काही केला नाही. त्याच्यामुळे कुत्रा किंवा रानबिल्लू हे आपल्या कोंबड्यांवर अटॅक करू शकतो. आणि बघू शकता तर खरं सांगायचं म्हणलं मित्रांनो, तर हे कोंबडीनं 7 पिल्लू दिले होते. तर त्याच्यापैकी 4च राहिले आणि 3 गायब झाले. तर गायब म्हणलं तर ते कुत्र्याने नेलं, कारण की तो बाहेरून जो कुत्रा आला होता त्यानं त्या कोंबडीचे 3ही पिल्लू घेऊन गेला. आणि घेऊन जाण्याचं कारण आणि कुत्रा येण्याचं कारण म्हणजे आपल्या घराच्या साईडला नेट आणि एक सुद्धा जाळी नाही आहे. मित्रांनो, आता मला जाळीच घ्यायला जायचे आहे, ग्रीन नेट. कारण की फक्त 3 महिने, मग त्याच्यानंतर तर धान निघल्यावर आपण पोल्ट्री फार्म आहे तो बांधणारच आहोत. तर बघू शकता मित्रांनो. तर बघू शकता हे कोंबड्या आहेत माझ्या इकडं. बाकीच्या म्हणलं की माझ्याकडे 5 अशा कोंबड्या वसू बसलेल्या आहेत आणि प्रत्येकानं 10च्या वरून अंड दिलं आहेत. तर ते पण तुम्हाला दाखवणार आहे जल्दीच, है की नाही.